आपण जे इकडे आलेलो आहोत ना, इकडे आहे ना पूर्ण आता मी आलेली आहे फायनली उपवन लेकला। मी घरातून निघतानाच तुम्हाला म्हटलं होतं की आज मी ठाण्यामधला एक प्लेस एक्सप्लोर करणार आहे, तर तो आहे उपवन लेक। त्यांच्या नानाची टन आपण तिकडेच परत जाऊ। ते लोक आले इकडे। नमस्कार, मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे सॅटरडे आणि नेहमीप्रमाणे मी चालले ब्लॉग बनवायला। तर आज असा विचार चाललाय की ठाण्यामधला उपवन लेक एक्सप्लोर करूया। सर्वांना उपवन तर माहीतच आहे, पण आज मी म्हटलं चला फेरफटका पण मारून होईल आणि एखादा व्हिडिओ पण बनवून होईल। सो आपण चाललोय उपवन लेकला। आपण आलेलो आहोत फायनली उपवन लेकला। मी तुम्हाला घरातून निघतानाच म्हटलं होतं की मी उपवनला चाललेली आहे, कारण का मोस्टली मी जास्त ब्लॉग आहेत ना ते ठाण्यामधलेच बनवते। याचं कारण तुम्हाला माहितीच आहे, कारण का मी इकडे ठाण्यामध्येच राहते। सो उपवन हे देखील आहे ना आपल्या ठाण्यामधल्या महत्त्वाच्या लेकपैकी एक लेक आहे। तर मी तुम्हाला पूर्ण ओव्हरव्ह्यू दाखवेलच की उपवन कसं आहे। नियर बाय लोकांना सगळ्यांनाच माहिती आहे, कारण का इथे खूप पब्लिक असते, त्यामुळे सगळ्यांना माहितीच आहे की उपवन काय आहे। पण थोडक्यात तुम्हाला मी सांगते की हे जे उपवन आहे ना 1980 सालामध्ये ठाणे महानगरपालिकेने बांधलं होतं आणि आता सध्या आहे ना JK सिंघानिया नावाचा एक व्यक्ती आहे ज्यांनी ते त्याच्या अंडर घेतलेलं आहे। तर हे जे आपल्याला पूर्ण पाणी दिसतंय ना, हे जे पाणी आहे ना रेमंड फॅक्टरी म्हणून आहे, तिला पुरवलं जातं। म्हणजे याचा वापर चांगल्या प्रकारासाठी देखील होतो। तर जास्त माहिती सांगण्यापेक्षा तुम्हाला मी हा इकडचा पूर्ण ओव्हरव्ह्यू दाखवते, तर माझ्यासोबत तोही बघून घ्या। आपण आहोत ना पूर्ण सर्क्युलर राऊंड मारून फिरून आलो आहोत इकडे उपवनच्या इकडे। आणि इकडे खाली बघताय तुम्ही या साईडला आहे ना बोटिंग वगैरे आहे। आताच मी तुम्हाला दाखवते, ते लिहिलेलं आहे की बोटिंग चालू आहे। म्हणजे जसं की उपवनला तुम्ही आलात ना, जर तुम्हाला बोटिंगचा अनुभव घ्यायचा असेल, म्हणजे जसं काही लोकांना कसं लांब जायला मिळत नाही, सो इथेच नियर बाय येऊन तुम्ही बोटिंगचा अनुभव देखील घेऊ शकता। पाहू शकता तुम्ही। आता सध्या मी मॉर्निंगला आले माहितीच आहे, त्याच्यामुळे बोटिंग आत्ता सध्या तरी चालू नाही आहे, पण थोड्या वेळानंतर चालू होईल मे बी। सो आत्ता आपण बघूया थोडंफार त्या साईडला पण जाऊन बघूया की अजून काय काय आपल्याला बघता येतंय। इकडे बॅक साईडला दिसत आहे, इकडे हॉटेल्स आहेत। म्हणजे इकडे जी पब्लिक येते ना, तर त्यांच्यासाठी खाण्याची देखील खूप चांगली अशी व्यवस्था केलेली आहे। म्हणजे अरेंजमेंट तुम्ही बघाल ना, असं समुद्राच्या बाजूला कसं आपण एखादं बसतो त्या टाईपमध्येच केलेलं आहे। तुम्हाला मी पूर्ण दाखवते ते कशी अरेंजमेंट आहे ती। म्हणजे तुम्हाला मी मगाशीच आहे ना ती जेवणाची जी सोय होते ना ते तुम्हाला दाखवलं। तिकडे हॉटेल्स वगैरे आहेत आणि तिकडूनच आपण असं खाली आलो ना की ह्या स्टेप्स उतरायला आहेत आणि पूर्ण बॅक साईडला आहे ना ग्राउंड वगैरे आहे आणि रिलॅक्स होण्यासाठी हे जे स्टेप्स वगैरे पायऱ्या वगैरे आहेत ना, खूप सुंदर असा प्लेस आहे इथे। तर तुम्हाला मी
शूट चालू होतं, म्हणजे तिकडे सुद्धा प्री वेडिंग शूट केलं जातं आणि इकडे सुद्धा आहे. पूर्ण तुम्हाला थोडक्यात आहे ना जे प्री वेडिंग शूट केलं तर त्याचा तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. तर आत्ता आपण आहोत ना इकडे जिकडे प्री वेडिंग शूट करत तिकडे आलेलो आहोत. बॅक साईडला पाहू शकतो तुम्ही, तिकडे प्री वेडिंग शूट चालू आहे. आणि मी आज आलेले आहे ना ते माझ्या फ्रेंडसोबत आलेले आहे. हा माझा आहे ना म्हणजे लहानपणीपासूनचाच फ्रेंड आहे. आणि एक खासियत सांगायची यासाठी आहे की त्याचंसुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे आदित्य कोचरेकर म्हणून, आणि खूप सुंदर अशी डॉक्युमेंटरी आहे. म्हणजे जर तुम्ही बघाल ना, मी डिस्क्रिप्शनमध्ये आहे ना लिंक मेन्शन करते. यासाठी मेन्शन करते कारण का ती प्रत्येकाने पाहिलीच पाहिजे. आत्ता तुम्ही बघताय की इकडे सगळीकडे आहे ना स्वच्छता किंवा जेही काय आहे ना, म्हणजे तुम्ही बघितल्यानंतरच कळेल की ती डॉक्युमेंटरी काय आहे. सो त्यामुळे मी मुद्दाम इंट्रोड्यूस केलेली आहे कारण का त्यानिमित्ताने कळेल तरी की काय असतं. सो नक्की त्याच्या चॅनलला व्हिजिट करा. तुला काय बोलायचं आहे? चला, त्याच्या चॅनलला व्हिजिट करा हे मला नक्की सांगायचं आहे. आणि जे आपण आलेलो आहोत जरा उपवनचं लेक बघायला ते देखील आपल्याला बघायचंच आहे. ऑलमोस्ट तरी तुम्हाला मी दाखवला, म्हणजे पूर्ण हा राऊंड शेपचा आहे, म्हणजे पूर्ण राऊंड मारावा लागतो. इकडे काही काही अफवा पण आहेत, अफवा नाही ते आहेच खरं, पण ते जर सोडल्यास तुम्ही जर संध्याकाळच्या वेळेस इकडे आलात ना तर खूप लाइटिंग वगैरे भारी असते. आणि या सगळ्या कमानी आहेत इकडे, हे बघा पाठच्या साईडला बघू शकता तुम्ही, पूर्ण कमानी आहेत जेणेकरून लोक फोटोशूट करायला प्री वेडिंग शूट करायला येतात. आणि इकडून बॅक साईडला बघताना तुम्ही याचा नजारा पण खूप भारी दिसतोय. आणि मेन फ्रंट साईड आहे, तर त्या फ्रंट साईडला पण आपल्याला जायचं आहे कारण का मी बॅक साईडने एंट्री केल्यामुळे मी व्हिडिओची स्टार्टच बॅक साईडने केलेली आहे. तर आपण जाऊया आता फ्रंट साईडला. आपण फ्रंट साईडला आलेलो आहोत. इकडे बघता ही फ्रंट साईड आहे उपवनची, कारण का आपण व्हिडिओची सुरुवातच मी मगाशी म्हटलं आपण बॅक साईडने केली होती. तर ही फ्रंट साईड आहे आणि इकडे आहे ना फेस्टिवल होतं, उपवन फेस्टिवल होतं. म्हणजे इकडे आहे ना खूप असं सुंदर सुंदर कलाकृतींचं प्रदर्शन केलं जातं. आणि त्याचप्रमाणे ओल्ड विंटेज कार असतात ज्या 80sच्या जमान्याच्या असतील तर त्यांचं देखील सुंदर असं प्रदर्शन केलं जातं इकडे. आणि रात्रीच्या वेळेस आत्ता हा बघताय तुम्ही इकडे ऊन आहे, रात्रीच्या वेळेस हा व्ह्यू आहे ना एकदम बघण्यासारखा असतो आणि खूप भारी असतो. तुम्ही आत्ताच पाहू शकताय, ऊन जरी असेल ना तरी पण हा रोडच्या अपोजिट साईडला असल्या कारणाने बघण्यासाठी खूप सुंदर आहे. आणि बॅक साईडला पूर्ण येऊरचं असं जंगल आहे. तर हा एकदम स्मॉल व्लॉग होता. तर अजून आपण थोडं त्या साईडला जाऊन बघूयात काही बघायला मिळतंय का.
जसं की तुम्हाला मी आहे ना ठाण्यातला आजचा माझा उपवन लेकचा व्लॉग दाखवलेला आहे. आता मी या लास्ट कमानीच्या इथे आहे जिकडे प्री वेडिंग शूट केलं जातं. तर म्हणजे तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे की इकडे आजूबाजूला आहे ना पूर्ण येऊरचा डोंगर आहे. मी मागच्या वेळेस येऊरला देखील गेली होती. तर त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आपण जर इकडे आलो ना तर त्या डोंगरामुळे खूप थंड हवा असते. आणि आता सध्या मी सकाळी आल्या कारणाने इकडे ऊन आहे, पण रात्रीचा व्ह्यू बघण्याचा एक नंबर म्हणजे व्ह्यू असतो इकडे. तर जेवढं माझ्यापर्यंत तुम्हाला दाखवता आलं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि खूप सुंदर असा लेक आहे. तर व्हिडिओ माझा आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच येईल नवीन अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत जसं आत्तापर्यंत प्रेम केलं तसंच पुढे देखील प्रेम करा.